प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिप्रिय नावात सर्व प्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन. पवित्र बायबलमधील मत्ते लिखित शुभवर्तमान ह्याचा 5वा अध्याय आणि 29व्या वचनात असे वाचतो की तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. पापाची उत्पत्ती मनुष्याच्या मनात होते. तो स्वतःच्या वासनेच्या जाळ्यात अडकतो आणि पाप करण्याची संधी शोधतो आणि संधी मिळाल्यावर तो पाप करतो. माणसाची वासना पापाच्या अग्नीत इंधन टाकण्याचे काम करते. पापमुक्त जीवन जगण्यासाठी मनुष्याला आपल्या इच्छेवर पूर्ण नियंत्रण ठेवावे लागेल, तरच तो नरकांतून म्हणजेच देवाच्या शिक्षेपासून वाचू शकेल. परंतु मनुष्याला हे अशक्य आहे. मात्र देवाच्या मदतीने हे शक्य आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने मानवरूप धारण केले, मानवाच्या पापाचे ओझे स्वतःवर घेतले, मनुष्याच्या पापाची शिक्षा भोगली, मरण पावले व तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठले. आज जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचे तारण होते आणि त्याला देवाची कृपा प्राप्त होते. त्याला देवाच्या आत्म्याची म्हणजेच पवित्र आत्म्याची मदत मिळते, ज्याद्वारे तो स्वतःच्या इच्छेवर नियंत्रण मिळवतो. उजवा डोळा पाप करण्यास प्रवृत्त करीत असेल ह्याचा अर्थ स्वतःच्या मनाप्रमाणे वागून पाप करणे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला इच्छेवर नियंत्रण मिळते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्या अवयवाचा नाश करणे, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला नरकाच्या शिक्षेत प्राप्त होते. प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही देखील असे विजयी जीवन जगावे हीच देवाकडे प्रार्थना. आमेन. ज्याने असे केले तो मीच